नमस्कार. मी आता करणार आहे हुलग्याचं माडगं. हे हुलगे आहेत, आपण ह्यांना भाजून घेणार आहोत. मंद गॅसवर कढईवर हे हुलगे भाजून घेऊया. हुलगे भाजले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं. तेल नाही, मी तुपाचा वापर करते. हे ताजं तूप तयार करून घेतलेलं आहे. घरच्या घरी पौष्टिक तूप बनवलेलं आहे. थोडंसं तूप गरम झालं की याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालूया. लसूण ठेचून घेऊया. लसूण अर्धवट ठेचून लसणाची फोडणी देऊया. थोडे मिरचीचे तुकडे घालूया. छान परतलं की पाणी घालू अर्धा ग्लास आणि हे झाकून ठेवू. नंतर यामध्ये थोडीशी हिंग घालू. एका बाउलमध्ये 2 चमचे कुळिथाचं पीठ घेऊ. त्यामध्ये पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेऊ. पाणी उकळलं की चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि ही तयार केलेली पेस्ट त्यामध्ये ओतून घेऊ. याला उकळी आली, हे थोडंसं घट्ट व्हायला लागलं की याच्यामध्ये नारळ घालून घेऊ. ओल्या नारळाचे काप करून मिक्सरला त्याचे दूध करून घेऊ. ते नारळाचे दूध तयार झाले, आपण याच्यामध्ये घालून घेऊ. हिला छान मिक्स करून तयार झालं आपलं माडगं, कुळिथाचं माडगं, हुलग्याचं माडगं. पौष्टिक, गुणकारी आणि थंडीमध्ये गरम गरम पिण्यासाठी एकदम उत्कृष्ट असं हुलग्याचं माडगं तयार झालेलं आहे.